So I welcome everyone for Maharashtra CET preparation of math subject. These are the topics: high weightage in mathematics. You can see initially जिनको जिस भी टॉपिक के सबसे ज्यादा क्वेश्चन है, ज्या टॉपिकचे जास्तीत जास्त क्वेश्चन विचारले जातात ते टॉपिक त्या टॉपिक्सला तुम्ही प्रायोरिटी देऊ शकता. फॉर एक्झाम्पल इंटिग्रेशन 8 to 10 questions, vector 3D 8 to 9 questions, then differential calculus 5 to 6 questions. These three chapters you can prepare nicely. Trigonometry 2 to 3 questions like this, and remaining part you can do regularly. म्हणजे उरलेले जे चॅप्टर्स आहेत ते आपण रेग्युलरली सॉल्व करू शकतो. तुझी लिहिण्याची खूप इच्छा आहे काय बाळा? केदार लिंबाळकर, स्क्रीनवर लिहिण्याची इच्छा असेल तर आपण लिहिण्यासाठी स्पेशल 1 मिनिट देऊ. ओके. हे नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत. नंतर पर्सेंटेज वेटेज त्याचप्रमाणे आहे. इथं पर्सेंटेज मध्ये दिलंय वेटेज, आणि जे जास्त वेटेज वाले चॅप्टर आहेत हे सुरुवातीला लिस्ट केलेले आहे आणि कमी वेटेज वाले खाली. आपण या सिक्वेन्सने शिकणार आहे आपल्या क्लासमध्ये. सर्वात आधी वेटेज फॉर मॅथेमॅटिक्स 11वीचे चॅप्टर सेट, रिलेशन फंक्शन, सिक्वेन्स सिरीज, प्रोबॅबिलिटी, ट्रिग्नोमेट्री, स्ट्रेट लाईन, सर्कल कोनिक्स, मॅथेमॅटिकल लॉजिक. सर्कल कोनिक्स पर्यंत तुम्ही बघू शकता की टोटल 4 + 2 6 + 2 8 10 4 14 + 2 16 + 2 18. जवळपास 20% हा 11वीचा सिलेबस असतो असं म्हटलेलं आहे, आणि उरलेला 80% हा 12वीचा असतो. तर त्या प्रकारे तुम्ही तयारी करू शकता. आपण 11चे पण टॉपिक घेऊ आणि 12चे पण घेऊ. दोन्ही कंप्लीट करणार आहे. या सर्व टॉपिकचं जे शेड्यूलिंग आहे, सिलेबस प्लॅनिंग, मी तुम्हाला ग्रुपवर पाठवेल. क्रॅश कोर्स मध्ये तुमच्या लक्षात येईल. नंतर आता सीईटी साठी जेव्हा आपण प्लॅन करतोय तेव्हा सध्या तरी फिक्स नाहीये की एक्झाम कधी होईल. आपला क्रॅश कोर्सही जास्तीत जास्त 2 महिने जाईल. तर आपण एक काम असं करू शकतो की आता इथं मी जनरली दरवर्षी 30 डे प्रिपरेशनचा प्लॅन कसा करायचा हे एक्सप्लेन करून सांगतो. आता तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी आपली बोर्ड एक्झाम कधीपर्यंत शिफ्ट झाली अंदाजे? येस. बोर्ड एक्झाम किती तारखेपर्यंत शिफ्ट झाली अंदाजे? बातम्या ऐकल्या? हा, मे एंड पर्यंत. व्हेरी गुड. तर मेच्या एंडला म्हणजे जवळपास आपल्याकडे 1 महिना आहे. ठीक आहे. एक्झाम समजा जर कदाचित हे वातावरण नॉर्मल झालं आणि एक्झाम कंडक्ट होऊ शकले ऑफलाईन, तर हा 30 डे प्रिपरेशनचा प्लॅन आहे. आणि जनरली आमचा एक्सपिरियन्स आहे की बोर्डची एक्झाम झाल्यानंतर आणखी 1 महिना गॅप असतो महाराष्ट्र सीईटीला. तर तुम्ही याला 60 डे प्रिपरेशन प्लॅन पण समजून असं लिहू शकता. आता बघा, टोटल फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ ज्यांना इंजिनिअरिंगला जायचंय त्यांच्यासाठी हा प्लॅन बनवलेला आहे मी. म्हणजे टोटल टॉपिक्स आहेत 28 26 28, आणि टोटल होतात 82 टॉपिक्स, आणि 30 दिवसात संपवायचे आहेत. आता आपल्याला 60 दिवस जर असतील तर मग टाइम डबल होईल, त्याच्यामुळे तुम्हाला आणखी सोपं जाईल. आणि हा 30 डेज टाइम टेबल आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की 60 डेज नुसार तुम्हाला त्याला डबल टाइम भेटेल. जनरली 30 डे असला तर रोज 7 तास अभ्यास करावा लागतो सीईटीचा. तुम्ही सध्या 3.5 4 तास अभ्यास केला तरी सफिशियंट आहे.
60 दिवसात कव्हर होऊन जातो आरामात. 3.5 ते 4 तास पकडून ठेवा फिक्स. आणि नंबर ऑफ चॅप्टर्स पर डे. पर डे चॅप्टर किती कंप्लीट करायचे आहेत? फिजिक्सचा 1, केमिस्ट्रीचा 1 आणि मॅथ्सचे 2. तर आता सध्या इथं आपण असं लिहू शकतो की मॅथ्सचा 1. तर तसं तुम्ही बघितलं तर 30 दिवसात असे एक चॅप्टर जर आपण पूर्ण केला, तर 30 दिवसात 30 असे 90 चॅप्टर पूर्ण होऊ शकतात. आता तुम्हाला आणखी या कोरोना पिरियडमध्ये वेळ असल्यामुळे तुम्ही असं कन्सिडर करू शकता की 2 दिवसात 1 चॅप्टर झाला तरी चालेल. 60 दिवसात आरामात सिलेबस पूर्ण होतो. म्हणजे रफ प्लॅनिंग असं करायचं, की फिजिक्सचा समजा मी पहिला चॅप्टर घेतला सर्क्युलर मोशन. तो आज आणि उद्या त्याची प्रिपरेशन करून त्याला संपवून टाकायचं. नंतर समजा केमिस्ट्रीचा घेतला मी शेवटचा चॅप्टर एव्हरीडे केमिस्ट्रीचा जर घेतला आपण, तर तो 2 दिवसात संपवायचा. मॅथ्सचा मी समजा घेतला मॅट्रायसेस, तो 2 दिवसात संपवायचा. एक चॅप्टरला 2 दिवस असं पकडून चला आणि एका दिवशी तीनही सब्जेक्ट एकत्र करणं आवश्यक आहे. जर तुमचं बायोलॉजी असेल, तर मग बायोचं पण असंच करा. मग तिथं तुम्हाला टायमिंग एक्स्ट्रा द्यावा लागेल बायोला पण. ओके. तर तुम्ही बघू शकता की एका दिवसात तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टचा अर्धा चॅप्टर तरी पूर्ण व्हायला पाहिजे. आता अर्धा चॅप्टरचा अर्थ काय, की सर्वात सुरुवातीला आपण क्लासमध्ये थिअरी पाहणार आहे. पूर्ण थिअरी नाही बघणार, म्हणजे डिटेलमध्ये नाही बघणार, प्रूफ वगैरे नसतात. आता CETला फक्त ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असतात. त्याच्यामुळे मी प्रूफ वगैरे डिस्कस करणार नाही. डायरेक्ट इम्पोर्टंट पॉइंट जे आहेत, ज्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन्स येतात, ते पॉइंट्स आपण डिस्कस करणार आणि डायरेक्ट क्वेश्चन सॉल्व्ह करणार. आपलं महत्त्वाचं गोल हे असायला पाहिजे, की पहिल्या दिवशी पूर्ण थिअरी क्लिअर व्हायला पाहिजे आणि दुसऱ्या दिवशी त्या चॅप्टरवरचे पूर्ण जे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आहेत, ते सॉल्व्ह व्हायला पाहिजे. कधी-कधी खूप मोठा चॅप्टर असेल, तर थिअरी प्लस काही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असे एकाच दिवशी सॉल्व्ह करायचे. समजा जर का त्या चॅप्टरमध्ये 200 ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असतील, तर ट्राय करा की आज 100 होतील आणि उद्या 100 होतील अशा पद्धतीनं. कारण आपण आता बोर्डसाठी पण प्रिपरेशन केलेली आहे. तर चॅप्टर मला तरी वाटतंय की तुमचे सर्व प्रिपेअर झालेले आहेत. फक्त एकदा रिव्हिजन करून ऑब्जेक्टिव्ह CET लेव्हलचे क्वेश्चन सॉल्व्ह करून घेणं आवश्यक आहे. ठीक आहे? तर ह्या टाईम टेबलमध्ये फक्त एवढंच आहे की तुम्हाला एक्स्ट्रा जे सांगितलंय की 60 दिवसाचा हा टाइम टेबल तुम्ही बनवू शकता. त्याला डबल करून टायमिंग डबल असेल. इथं इम्पोर्टंट चॅप्टर्स फॉर मॅथ्स असं म्हटलंय कारण की यांचं वेटेज जास्त आहे. हे जे इम्पोर्टंट चॅप्टर आहेत हे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 हे 11 टॉपिक जरी तुम्ही प्रिपेअर केले तरी यांचं वेटेज तुम्ही वर बघू शकता की खूप हाय वेटेज आहे. सिक्वेन्शियली इथं तुम्ही बघू शकता की 9%, 8%, 7%, 5 आणि 6%. तर असे 5 पासून 9% पर्यंत वेटेज असणारे जे काही चॅप्टर्स आहेत, ते आधी प्रिपेअर करा. म्हणजे तुमची जी प्रिपरेशन आहे, ती त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मॅक्सिमम पोर्शन कव्हर होईल. ओके. हे आलंय लक्षात सर्वांच्या? याच्यामध्ये कोणाला काही डाऊट? येस, इज इट क्लिअर? ही PDF मी तुम्हाला WhatsAppवर पाठवून देईल. तुम्ही बघून घ्याल. तुम्हाला त्याच्यावरनं अंदाज येईल आणि खरोखर सिरियसली जर का प्रिपरेशन केली, तर रिअली मी माझा असा एक्सपिरियन्स आहे, की बऱ्याच मुलांना खूप छान पर्सेंटाइल भेटलेत. म्हणजे आपल्या महाराष्ट्रातले जे टॉपचे कॉलेजेस आहेत, पहिले 4-5 टॉप कॉलेज इंजिनिअरिंगसाठी, ते पण त्यांना भेटले आणि त्याच्यासाठी पण फुल थरो प्लॅनिंग पाहिजे आणि ती एक्झिक्यूट करणं आवश्यक आहे डेली. डेली तेवढं डेडिकेशन असणं आवश्यक आहे. ठीक आहे. 2020च्या CET मधले पर्सेंटाइल आणि मार्क्स 200 पैकी जे असतात. तर आपला महाराष्ट्र CETचा जो पेपर आहे, मॅथ्सचा पेपर त्याच्यामध्ये फक्त 50 क्वेशन्स असतात. एका क्वेशनला 2 मार्क्स असे 100 मार्क्स आणि फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे 50-50 क्वेशन्स असे टोटल होतील 100 क्वेशनला 100 मार्क्स. तर मॅथ्समध्ये असं आहे की प्रॅक्टिकली 50% वेटेज 200 पैकी मॅथ्सलाच आहे.
आणि त्याच्यावरनं तुमच्या लक्षात येईल की मॅथ्सला खूप जास्त इम्पोर्टन्स दिलंय. कारण इंजिनिअरिंगमध्ये मॅथ्सचा खूप महत्त्वाचा रोल आहे. तर ज्यांना कुणाला इंजिनिअरिंग किंवा फार्मसीला जायचं आहे, त्यांनी महाराष्ट्र सीईटीच्या तयारीकडे थरो फोकस करा. आता पर्सेंटाईल तुम्ही बघितलं तर डायरेक्ट 98 ते 99 पर्सेंटाईल 130 ते 150 मार्क भेटणाऱ्या मुलांना पण भेटलेत. मग तुम्ही म्हणाल, "सर 98-99 पर्सेंटाईल ते पण 130 आणि 150 मार्क असणाऱ्यांना, 130 आणि 150च्या मध्ये असणाऱ्यांना. वरचे जे आहेत 150च्या वर असणारे जे 200 पर्यंत 199, 198 वगैरे, तर त्यांना 99च्या अबोव्ह पर्सेंटाईल असतात. 99.01, 99.12, 99.23 अशा पद्धतीनं. तर तुम्ही बघू शकता, की जेव्हा तुम्ही रिझल्ट बघाल, की तुम्हाला दिसेल 98, 99, 96, 98 हे पर्सेंटाईलमध्ये तर असं वाटतो, की एखादा ढ पोरगा जरी असला आणि त्याला 110 जरी मार्क पडले, तरी त्याचे पर्सेंटाईल 96 दिसतात. पण 110 मार्कावर कोणतंच चांगलं कॉलेज भेटत नाही. ठीक आहे. त्याच्यासाठी कमीत कमी 150च्या वरच मार्क्स पाहिजेत. महाराष्ट्रातले पहिले 4-5 टॉप कॉलेज भेटण्यासाठी 99च्या वरच पर्सेंटाईल पाहिजेत. ठीक आहे. हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. आपलं टार्गेट असलं पाहिजे, की 150च्या वर मला कमीत कमी 150च्या वर मार्क्स असायला पाहिजे. टार्गेट तर 200च ठेवायचं. पण कमीत कमी मिनिमम रेंज 150च्या वर भेटायला पाहिजे. तुम्ही जर रेग्युलरली अभ्यास केला आणि नियमितपणे सराव केला, तर मी गॅरंटी देऊन सांगतो, की रिअली तुम्हाला मार्क्स भेटू शकतात. नाही, सीईटीच्या मार्क्समध्ये जे-डबल-ईच्या मार्क्सचं काही घेणं-देणं नाही. त्याच्यामुळेच तर महाराष्ट्र बोर्डाने आपली सीईटीची एक्झाम वेगळी ठेवलेली आहे. ठीक आहे. आता मग पुढचा महत्त्वाचा प्रश्न, जेव्हा आपण प्रिपरेशन स्टार्ट करतो, तेव्हा महत्त्वाचं आहे की आपण एक तरी बुक कोण आहे रे केदार? बाळा तुला असा का प्रश्न विचारला, की एक्झाम दिली नाही तरी चालेल का? म्हणजे तुला जर खरोखर प्रिपरेशन करत असशील तू इंजिनिअरिंग किंवा फार्मसीसाठी ॲडमिशन घेण्यासाठी, तर तू एक्झाम देशील. हा तुझा इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे. तू ठरव. तुला काय करायचंय फ्युचरमध्ये त्याच्यानुसार तू ठरव. ठीक आहे ना? ओके. आता बघा, काही 11वीचा जो पोर्शन आहे त्याच्यावरती पण आपल्याला क्वेशन्स दिलेले आहेत आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, की 11th स्टँडर्डचे जे काही टॉपिक्स आहेत, चॅप्टर वाईज वेटेजमध्ये आपण सिक्वेन्शियली बघू. सेट 2%, रिलेशन फंक्शन 2%, सिक्वेन्स सीरीज 4%, प्रोबॅबिलिटी 2%, ट्रिग्नोमेट्री 2%, स्ट्रेट लाईन 2%, सर्कल कोनिक्स 4%. याच्यावरनं तुमच्या एक लक्षात आलं असेल, की 2%, 4% एवढंच वेटेज आहे एकेका चॅप्टरला. पण जसं आपण 12वीचे चॅप्टर बघतो, तेव्हा वेटेज आहे 6, 4, 6, 6, 4, 4, 2, 4, 4, 4, 2, 4, 4. म्हणजे काय 12वीच्या चॅप्टर्सला थोडं जास्त वेटेज आहे. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे मी पण आता क्रॅश कोर्स घेताना ज्या चॅप्टर्सला जास्त वेटेज आहे, ते चॅप्टर आपण आधी कंप्लीट करून घेऊ. कारण एनिवेज आपण ऑलरेडी 12th स्टँडर्डचा पोर्शन कव्हर केलेलाच आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सर्व चॅप्टर बोर्ड लेव्हल येतातच. आता आपल्याला हे चॅप्टर सी लेव्हल यांच्या ऑब्जेक्टिव्ह क्वेशनची प्रिपरेशन करून घ्यायची. तर आपण सर्वात पहिल्यांदा हा चॅप्टर प्रिपेअर करू, इंटिग्रेशन. ज्याला की सर्वात जास्त वेटेज आहे. 8 ते 10 क्वेश्चन येतात, म्हणजे तुम्ही विचार करा. समजा आपण 8ही क्वेश्चन पकडले तर 8 दुने 16 मार्क. 16 मार्क्स आउट ऑफ 100 मार्क्स. एवढ्या मार्क्सचा इंटिग्रेशन हा एक चॅप्टर आहे. तर आपण आधी फोकस करू हे हाय वेटेज वाले
चॅप्टर. आता पुढचा प्रश्न, बुक कसं निवडायचं महाराष्ट्र CET साठी? तर महाराष्ट्र CETचे प्रिपरेशन करताना काही स्टँडर्ड बुक्स आहेत, जसं की टार्गेट पब्लिकेशनचं बुक आहे, MTG पब्लिकेशनचं बुक आहे, अरिहंत पब्लिकेशनचं बुक आहे. हे 3 बुक मी जनरली सजेस्ट करतो. यापैकी तुम्हाला जर का कमी वेळेत जास्त प्रिपरेशन करायची असेल, तर टार्गेट पब्लिकेशनचं ठीक आहे, कारण की ते त्याच्यामध्ये कमी क्वेशन्स आहेत. जर तुम्हाला पूर्ण थरोली प्रॅक्टिस खूप करायची असेल, वेळ असेल, तर मग MTG पब्लिकेशनचं घ्यायचं आणि अरिहंत पब्लिकेशन पण अल्मोस्ट MTG सारखंच आहे. जास्त प्रॅक्टिस आहे त्याच्यामध्ये क्वेशन. तर सध्या आपण टार्गेट पब्लिकेशनचं महाराष्ट्र CETचं बुक घेऊ. ठीक आहे. तर सर्वांनी, आता बाकीच्या सब्जेक्ट टीचरनी काय सांगितलं मला माहिती नाही. पण माझी सर्वांना रिक्वेस्ट आहे की टार्गेट पब्लिकेशनचं महाराष्ट्र CETचं बुक तुमच्याकडे असलं पाहिजे. कुणाकडे आहे ऑलरेडी? टार्गेटचं नसेल तर MTG पब्लिकेशनचं. कुणाकडे आहेत महाराष्ट्र CETचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनचे बुक्स? कुणाकडेच नाहीत. ठीक आहे. मग सर्वांनी टार्गेट पब्लिकेशनचे बुक घेऊन या. त्यातून आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. आता समजा जर का तुम्हाला हार्ड कॉपी भेटत नसेल आणि तुम्हाला कलेक्ट करायला पण अवघड जात असेल सध्या या सिच्युएशनमध्ये, तर सर्वांनी एक नाव लिहून घ्या. ॲपचं नाव आहे रोबो बुक्स. हे महेश ट्युटोरियल लक्ष इन्स्टिट्यूटचं ॲप आहे, ज्या इन्स्टिट्यूटमध्ये मी स्वतः कोल्हापूर ब्रांचला 2 वर्ष शिकवलेलं आहे. तर यांचं रोबो बुक्स नावाचं ॲप आहे. तर याच्यामध्ये तुम्ही 12 सायन्स, 12वी सायन्समध्ये जे फ्री ऑफ कॉस्ट फ्रीमध्ये बुक भेटतात, त्याच्यासाठी एनरोल करा. रोबो बुक्स नावाचं ॲप आहे. त्याच्यात तुम्हाला जे काही एंट्री करायला लावतील, तुमचा ईमेल आयडी, तुमचा मोबाईल नंबर, आणि त्या ॲपमध्ये हे सर्व बुक्स जे आहेत महाराष्ट्र CETचे, हे फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहेत. फक्त एकदा डाउनलोड करून ठेवायचे आणि ते त्या ॲपमध्येच दिसतात. आणि मी तुम्हाला सजेस्ट करेल की टार्गेट बुक इव्हन सॉल्व्ह करण्याच्या आधी हेच बुक सॉल्व्ह करा, जे ॲपमध्ये आहेत, रोबो बुक्स ॲपमध्ये. त्याचं कारण असं की रोबो बुक्स ॲपमध्ये त्यांनी प्रत्येक चॅप्टरच्या शेवटी 2004 पासून विचारलेले सर्व प्रश्नांची लिस्ट दिलेली आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन. जनरली CETचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन कसे मिळवले जातात? विद्यार्थी बाहेर आल्या-आल्या काही विद्यार्थ्यांना सांगून ठेवलं जातं, की तू महत्त्वाचं एक काम कर, की जास्तीत जास्त प्रश्न रिमेंबर, आठवण करण्याचा प्रयत्न कर किंवा एखाद्या रफ पेपरवर लिहून ठेव क्वेश्चन. तर हे सगळे मेमरी बेस्ड क्वेश्चन असतात. कारण CETचा पेपर कधीच बाहेर लीक होत नाही किंवा शेअर केला जात नाही. म्हणून जे मेमरी बेस्ड क्वेश्चन्स आहेत, तर 2004 पासून 2011 पर्यंतचे जे काही पेपर्स आहेत, ते सर्व या रोबो बुक्समध्ये त्यांनी इन्क्लूड केलेले आहेत आणि 12 पासून पुढचे जे पेपर्स आहेत, हे सगळे ऑनलाईन अवेलेबल आहेत. तर त्याच्यावरनं तुम्हाला एक आयडिया येऊन जाते, की प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे. हा दुसरा ऑप्शन आहे, जर तुमच्याकडे बुक नसेल तर. नाव लिहून घ्या ॲपचं, रोबो बुक्स. इन्स्टॉल करून घ्यायचं. क्लास झाल्यानंतर काही अडचण आली तर मला सांगा. त्या रोबो बुक्स ॲपमध्ये 12 सायन्समध्ये जायचं. 12 सायन्समध्ये म्हणजे महाराष्ट्र बोर्ड 12 सायन्स. 12 सायन्समध्ये तुम्हाला अशा टॅब दिसतील. मॅथ, केमिस्ट्री, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोलॉजी, सॅम्पल पेपर, MST CET 11, MST CET 12. तर तुम्हाला MST CET 11 आणि MST CET 12 च्या टॅबमध्ये जाऊन मॅथ्सचे बुक डाउनलोड करू शकता. मग त्याच्यामध्ये तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, बायो या 4ही सब्जेक्टचे बुक्स भेटून जातील. ठीक आहे.
आणि ज्यांना कुणाला अडचण आली त्यांनी मला कॉल करून विचारा. 7775972522 हा माझा मोबाईल नंबर आहे. हे ॲप इन्स्टॉल करून घ्या. कारण याच्यामध्ये CET मधले जे क्वेश्चन आहेत, हे आपण डायरेक्ट त्या ॲपमध्ये दिलेले आहेत ते सॉल्व्ह करूया. ओके. कारण मला माहिती नाही तुम्ही जर गावी असाल तर तुम्हाला टार्गेटचं बुक पर्चेस करून आणणं शक्य होईल का नाही? आणि सर्व विषयाचे क्वेश्चन त्याच्यामध्ये आहेत. तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर सर्व विषयाचे जे बुकलेट्स त्यांनी दिलेले आहेत, ते बुकलेट्स डाउनलोड करून ठेवायचे आणि मग टीचरनी शिकवल्यानंतर प्रॅक्टिस म्हणून त्यातले ॲपमधले क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. ठीक आहे? ओके. चालेल. आता आपलं पहिलं टार्गेट आहे आता इंटिग्रेशन. तर इंटिग्रेशन चॅप्टरमध्ये आता सध्या क्लास आपला 5 मिनिटच होईल. त्याच्यामुळे आज आपण एक्झॅक्टली स्टार्ट करणार नाही. आज फक्त एवढी प्रिपरेशन करून ठेवा. ॲप डाउनलोड करून ठेवा आणि हे सर्व चॅप्टर्स डाउनलोड करून ठेवा आणि उद्यापासून आपण इंटिग्रेशनला स्टार्ट करू आणि तुम्हाला प्लॅनिंग जी सांगितली ती प्लॅनिंग पण लिहून ठेवा आणि कुठले-कुठले चॅप्टर करायचे सुरुवातीला, तर सुरुवातीला जे क्रॅश कोर्समध्ये शिकवले गेले ते चॅप्टर त्या प्लॅनिंगमध्ये टाकायचे. ओके. चालेल आणि उद्या आपण स्टार्ट करूया इंटिग्रेशन. कुणाला काही अडचण असेल तर मला फोन कॉल करा. आय विल रिप्लाय ऑन दॅट. ठीक आहे. इंटिग्रेशनचे 15 टाइपचे क्वेश्चन्स असतात. ते 15चे 15 टाइप मी उद्या आधी रिवाईज करणार आहे आणि ते 15 टाइप रिव्हिजन झाल्यानंतर मग आपण क्विकली काही क्वेश्चन सॉल्व्ह करून घेऊ. रोबोबुक मधले जे प्रिव्हियस इयरला विचारलेले आहेत. तर मी जनरली फोकस करेल प्रिव्हियस इयर क्वेश्चनवर. तुम्ही पूर्ण चॅप्टर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा आणि हे जे रोबोबुक आहे याच्यामध्ये सर्व त्यांनी कमीत कमी क्वेश्चन टाकलेत, पण अशी सर्व चॅप्टरची प्रॅक्टिस होईल अशा पद्धतीनेच क्वेश्चन टाकलेले आहेत. त्याच्यामुळे बाकीच्या बुक्सपेक्षा मी जनरली हे सजेस्ट करतो बऱ्याच मुलांना. त्याचं कारण असं की कमी वेळात तुमचा जास्त पोर्शन कव्हर होतो. ठीक आहे. तर आज फक्त हेडिंग टाकून ठेवा. आपला चॅप्टर जो आपण डिस्कस करणार आहे तो आहे इंटिग्रेशन. इंटिग्रेशन याचे आपल्याला 15 टाइप्सचे क्वेश्चन येतात. या 15 टाइपचे क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू. उद्या हे 15चे 15 टाइप डिस्कस करू आपण पुढच्या लेक्चरला. ओके. चलो थँक यू व्हेरी मच. इंटिग्रेशन मध्ये इनडेफिनेट, डेफिनेट दोन्ही पाहणार आहे. आजही सर्व बेसिक प्रिपरेशन करून ठेवा. टार्गेटचं बुक ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी आणून ठेवा. ज्यांना पॉसिबल नाही त्यांनी हे रोबोबुकचं ॲप इन्स्टॉल करून ठेवा. ओके. कुणाला काही डाऊट आता विचारून घ्या पटकन.